विधान परिषदेच्या 5ही उमेदवारांची बिनविरोध निवड, नव्या आमदारांचा आज शपथविधी होणार। विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून अधिवेशनाचे 3 दिवस वाढवले आहेत। विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत जे ठरलं त्यानुसारच कामकाज सुरू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट। अंतिम आठवडा प्रस्ताव असल्याने अधिवेशन लवकर गुंडाळणार असल्याची होती चर्चा। खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची औषधांच्या किमतीवरून लूट, गिरीश महाजनांकडून विधान परिषदेत मुद्दा उपस्थित। मात्र या मुद्द्यावर संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी उत्तर दिल्यामुळे सभापतींकडून महाजनांना खाली बसण्याच्या सूचना। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट। जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव यांनी भेट घेतली। विधानसभा विरोधी पक्षनेते पदाबाबत भेट घेतल्याची माहिती। विधान भवनात आदित्य ठाकरे आणि मंत्री बावनकुळेंची भेट, दोघांमध्ये उपस्थितीबाबत संवाद। यावेळी जितेंद्र आव्हाड आणि भास्कर जाधवही उपस्थित होते। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यास आमची ना नाही, मात्र आर्थिक परिस्थिती पाहून आम्ही घोषणा करू, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य। विधान परिषदेत माथाडी कामगार विधेयक मंजूर, कायद्यात कालानुरूप बदल करणाऱ्या तरतुदींसंदर्भातलं विधेयक मंजूर। विरोधकांकडून विधेयक मंजूर करण्यासाठी प्रचंड विरोध। विधेयक माथाडी कामगारांच्या चांगल्या भविष्यासाठी, कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची प्रतिक्रिया। तर हितसंबंधांची बैठक घेऊन विरोधकांच्या आक्षेपांचं निराकरण करू, फुंडकर यांचं आश्वासन। सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसाठी विशेष अभय योजना, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून विधानसभेत विधेयक सादर। विशेष अभय योजनेमुळे थकबाकीच्या तडजोडीला गती मिळणार, तर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांकडील 25,000 कोटींची वसुली होणार। राज्यासह मुंबईतील रुग्णालयात जेनेरिक औषधं उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासन ठोस निर्णय घेणार का? भाजप आमदार प्रवीण दरेकरांचा सवाल। विधान परिषदेच्या सदस्या उमा खापरे यांनी जेनेरिक औषधांसंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाला दरेकरांचं उत्तर। रुग्णालयातील आरक्षित खाटांसाठी विधिमंडळात एक विशेष कक्ष निर्माण करणार, रुग्णालयाने आरक्षित खाट नाकारली तर कारवाई करणार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निर्णय। राज्यातील सर्व खाणींची ड्रोन पाहणी करणार, बेकायदेशीर उत्खनन टाळण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची विधानसभेत घोषणा। यासाठी तहसीलदारांना दोषी धरणार, बावनकुळेंची माहिती। माहिती तंत्रज्ञान विभाग सायबर सिक्युरिटी वॉरियर्स निर्माण करणार, 50,000 सायबर सिक्युरिटी वॉरियर्स तयार करणार असल्याची मंत्री आशिष शेलार यांची विधान परिषदेत माहिती। येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न राबवणार, तर दुसरी, तिसरी, चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षभर सीबीएसई अभ्यासक्रमाची तयारी केली जाणार। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती। सीबीएसई अभ्यासक्रमातही मराठी विषय बंधनकारक। राज्यातील सर्व शाळा 1 एप्रिलपासून सुरू होणार, शाळांचं वार्षिक वेळापत्रक सीबीएसई प्रमाणे होणार। ते मे महिन्यात सुट्टी, जूनपासून पुन्हा शाळा। विधान परिषदेत मंत्री दादा भुसेंची माहिती। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पालघर, वसई, विरार दौरा। पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर दिला भर, तर धार्मिक वाद निर्माण करणं ही सरकारची कार्यपद्धती, सपकाळ यांचा सरकारवर आरोप। 23 मार्चला मुंबईच्या प्रभादेवीमध्ये राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची महत्त्वपूर्ण बैठक। पक्षाची केंद्रीय समिती, मुंबई अध्यक्ष तसंच संघटनात्मक बाबींवर चर्चा होण्याची शक्यता। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन, मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। रायगडमध्ये शिवसेनेचे 3, भाजपचे 3 तर राष्ट्रवादीचा केवळ 1 आमदार, त्यामुळे शिवसेनेला पालकमंत्रीपद मिळावं, शिरसाट यांची मागणी। गोगावले पहिले मंत्रिपदासाठी आग्रही होते, आता पालकमंत्रीपदासाठी आहेत। रायगडच्या पालकमंत्रीपदावर रामदास आठवलेंचं वक्तव्य, तर रायगडचं पालकमंत्रीपद आरपीआयला द्यावं, आठवलेंची मागणी। राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलणाऱ्यांविरोधात कारवाई होत नाही, मात्र माझ्यासारखा कार्यकर्ता काही बोलला की लगेच कारवाई होते, अबू आझमींचं वक्तव्य। मुंबई, पुण्यात ठाकरेंची शिवसेना, तर रायगडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला खिंडार। बारामतीच्या माजी जिल्हा प्रमुख कल्पना थोरवे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, तर ठाकरेंच्या शिवसेनेची दैनंदिनी तयार करणारे साकेत पवार यांची संपूर्ण टीम शिवसेनेत।
2008च्या मालेगाव ब्लास्टची परमवीर सिंग यांचं नवं कनेक्शन. सरसंघचालक मोहन भागवत यांना मुंबईत उचलून आणण्याचे परमवीर यांनी दिले होते आदेश. आरोपी सुधाकर द्विवेदी यांच्या वकिलाचा NIA कोर्टात युक्तिवाद. दिशा सालियनवर आदित्य, सूरज, दिनो आणि आदित्यच्या अंगरक्षकानं सामूहिक बलात्कार केला. दिशा सालियनच्या वकिलांचा खळबळजनक दावा. मागच्या 5 वर्षांपासून बदनामीचा विरोधकांकडून प्रयत्न. दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरेंची माध्यमांना प्रतिक्रिया. नवल वाटलं की मागील 2 विधानसभा अधिवेशनामध्ये हे प्रकरण आलं कसं नाही. या घटनेत आणि प्रकरणाशी आमचा संबंध नाही. दिशा सालियन प्रकरणी उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका. आरोप भविष्यात बुमरँग होईल असाही इशारा दिला. आदित्य ठाकरेंनी न्यायालयातच सगळं काही सांगावं. 8 जानेवारीला कुठे होते तेही सांगावं. नितेश राणेंची मागणी. तर मुख्यमंत्री असताना उद्धव यांनी दिशा सालियन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. नितेश राणेंचा आरोप. दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना बदनाम केलं जात आहे. SITने 2 वेळा तपास करूनही काही सापडलं नाही. 5 वर्षांनंतर दिशाच्या वडिलांनी हा मुद्दा का उपस्थित केला? वैभव नाईक यांचा सवाल. शिवसेना प्रमुखांच्या नावावर बलात्काराचा आरोप होणं ही गंभीर बाब. पोलिसांना हाताशी धरून उद्धव ठाकरेंनी पुरावे नष्ट केले का याची चौकशी व्हायला हवी. रामदास कदम यांची प्रतिक्रिया. या प्रकरणात आदित्य ठाकरेंचा समावेश असेल असं वाटत नाही. मात्र दिशाच्या आईवडिलांनी केलेल्या तक्रारीवर निपक्षपाती चौकशी व्हावी. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची प्रतिक्रिया. आदित्य ठाकरेंना टार्गेट करू नये असंही आठवलेंचं वक्तव्य. नागपूर हिंसाचार प्रकरणातील प्रमुख आरोपी फहीम खानसह 36 आरोपींना आज जिल्हा सत्र न्यायालयात हजर करणार. सर्व आरोपींना कोर्टानं दिली होती 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. नागपूर हिंसाचार प्रकरणी 91 आरोपी ताब्यात. त्यापैकी 11 अल्पवयीन. यामागे बांगलादेश कनेक्शन आहे का याचा तपास सुरू. नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांची पत्रकार परिषदेत माहिती. नागपूरमधील 2 पोलीस स्टेशन हद्दीतील संचारबंदी पूर्णतः उठवली. हिंसाचार झालेल्या भागातील पोलीस स्टेशनमध्ये संचारबंदी जैसे थे. नागपूरच्या दंगलग्रस्त भागाच्या पाहणीसाठी काँग्रेसकडून समितीची स्थापना. समिती दंगलग्रस्त भागात जाऊन स्थानिकांशी चर्चा करणार. माणिकराव ठाकरे, हुसेन दलवाई, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, आमदार साजिद पठाण यांचा समावेश. नागपूर हिंसाचारापूर्वी काही तरुणांनी रेकी केल्याचा संशय. तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नागपूरमध्ये महिला पोलिसावर हात उचलणाऱ्यांचे हात छाटा. उद्धव ठाकरेंची मागणी. तर दंगल कुणी घडवली हा संशोधनाचा विषय. ठाकरेंचं वक्तव्य. औरंगजेब हा आपल्या देशाचा विरोधक. कोणत्याही मुस्लिमानं औरंगजेबाशी नातं जोडण्याचा प्रयत्न करू नये. रामदास आठवलेंचं वक्तव्य. औरंगजेबाची कबर काढण्याच्या मागणीला रामगिरी महाराजांचे समर्थन. अत्याचार करणाऱ्याची कबर काढायची की नाही हा सरकारचा अधिकार. मात्र हिंदुत्ववादी संघटनांची मागणी उचित. रामगिरी महाराजांचं वक्तव्य. अहिल्यानगरच्या गुहा गावात रामगिरी महाराजांच्या हस्ते कानिफनाथ महाराजांची महाआरती. वक्फ बोर्ड कायदा रद्द व्हायला हवा. एकीकडे सेक्युलरवादी सर्व धर्मसमभाव म्हणत असताना एका धर्माला पुष्टी आणि दुसऱ्यावर अन्याय का? रामगिरी महाराजांचा सवाल. पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणाचे विधिमंडळात पडसाद. प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने विधिमंडळात कारवाईचं उत्तर. त्यामुळे पुण्यातील सर्व मोठ्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या. प्रशांत कोरटकरांच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपुरात. कोल्हापुरातील जुने राजवाडा पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर अशा संयुक्त पथकाकडून कोरटकरांचा शोध सुरू. प्रशांत कोरटकरची अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव. आज होणार तातडीची सुनावणी. कोल्हापूर सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याच्या निर्णयाला कोरटकरकडून हायकोर्टात आव्हान. धनंजय मुंडेंनी मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी. करुणा मुंडेंच्या बाजूने वांद्रे दंडाधिकारी कोर्टानं दिलेल्या अंतरिम आदेशाला धनंजय मुंडेंकडून आव्हान. बीडमधील शिक्षक धनंजय नागरगोजेंच्या आत्महत्येनंतर सुप्रिया सुळेंकडून कुटुंबियांना मदत. नागरगोजेंच्या मुलांचा शैक्षणिक खर्च उचलण्याबरोबरच त्यांच्या पत्नीला रोजगार मिळवून देण्याचाही दिला शब्द.
शिल्पकार राम सुतार यांना 2024 या वर्षासाठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा. महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित झाल्याबद्दल शिल्पकार राम सुतार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे आभार मानले. बीडच्या माजी खासदार प्रीतम मुंडेंनी मुलासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट. संसद परिसरातील पंतप्रधान कार्यालयात दोघांची भेट. यावेळी पंतप्रधान मोदींनी विविध आठवणींना उजाळा दिला. भाजप आमदार आशिष शेलार यांनी घेतली अभिनेता आमिर खानची भेट. सदिच्छा भेट घेतल्याची शेलार यांची माहिती. स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केल्याप्रकरणी राहुल गांधींवर खटला. उलट तपासणीसाठी पूर्ण संधी मिळावी अशी राहुल गांधींनी विनंती केल्यानं पुढील सुनावणी 7 एप्रिलला होणार. सात्यकी सावरकर यांनी केलाय खटला दाखल. नियमबाह्य भाडे आकारणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांच्या तक्रारीसाठी लवकरच व्हॉट्सअप नंबर आणणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. बांद्रा, खार आणि इतर रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा टॅक्सी चालकांच्या अरेरावी संदर्भात बोलवलेल्या बैठकीत सरनाईक बोलत होते. कांदिवलीतील ग्रोवेल मॉलला लागणार टाळं. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई योग्यच. हायकोर्टाचं निरीक्षण. ग्रोवेल मॉलचं बांधकाम करताना पर्यावरण संवर्धनाचे अनेक निकष डावलण्यात आल्याचा आरोप. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा 3,361 कोटी जमा खर्चाचा अर्थसंकल्प सादर. अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नाही. मध्य रेल्वे यावर्षी 332 उन्हाळी विशेष गाड्या चालवणार. नागपूरसाठी 98, कोकणासाठी 36 आणि कलबुर्गीसाठी 180 गाड्या सोडण्यात येणार. मुंबईतील परळ स्टेशनचा कायापालट. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत नवीन इमारती उभारल्या. या इमारतीत उन्नत बाईक पार्किंग, बुकिंग ऑफिससह इतर अनेक सुविधा. HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी नवी डेडलाईन. येत्या 30 जूनपर्यंत नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ. आतापर्यंत 18 लाख वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेट बसवल्याचा अंदाज. जेजुरी नगर परिषदेकडून वाद्य वाजवून मालमत्ता कराची वसुली. मालमत्ता कर आणि थकबाकी वसुलीसाठी पालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी गेल्या 15 दिवसांपासून शहरात फिरत आहेत. स्पीकरवर मालमत्ता कर भरण्यासाठी आवाहन केलं जात आहे. बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी आणखी एका टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई केली. 6 जणांच्या या टोळीत 3 महिलांचाही समावेश आहे. टोळीतील 3 जण फरार. चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सफारी बुकिंगमध्ये 16 कोटींचा अपहार करणाऱ्या दोघांची संपत्ती ईडीकडून जप्त. ऑनलाईन तिकीट बुकिंग करणाऱ्या रोहित आणि अभिषेक ठाकूरनं गैरव्यवहार केला होता. वसईच्या कार्डिनल ग्रेशियस रुग्णालयातील डॉक्टर अंजुम शेख यांना सहकारी महिला डॉक्टरचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी अटक. शेखला 2 दिवसांची पोलीस कोठडी. धमक्या मिळाल्यानं पीडितेची पोलिसात धाव. पालघरमध्ये 20 ग्राहकाला 2 लाखांची लाच मागणाऱ्या महावितरण अधिकाऱ्याला अटक. लाच न दिल्यास 4 लाखांचा दंड ठोठावण्याची दिली होती धमकी. सोलापूर ITIच्या निधी अभावी अपूर्ण राहिलेल्या वसतिगृहाचा वापर जुगार आणि अश्लील कृत्यांसाठी. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनानं तात्काळ दखल घेण्याची स्थानिकांची मागणी. जालन्यात वाढदिवसानिमित्त तलवारीनं केक कापणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडील 2 तलवारीही जप्त केल्या. कोल्हापूरमध्ये घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना अटक. दोघांकडून 10 लाखांचा मुद्देमाल जप्त. नाशिकमधील सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल व्यावसायिकाला टोळक्याची लाथाबुक्क्यांनी मारहाण. हॉटेलसमोरील पानटपरी चालकांकडून वस्तू खरेदी करून पैसे न दिल्यानं जाब विचारला असता केली मारहाण. सोलापुरात वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपायाला मारहाण केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल. आरोपी ओंकार नलावडेला पोलीस स्टेशनला आणलं जात असताना त्याने पोलिसांवर हल्ला केला. ओंकारवर गुन्हा दाखल. नागपूरच्या हिंगणा तालुक्यातील गुमगावमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. 15 ते 20 कुत्र्यांनी हर्षिता चौधरीवर केला हल्ला.
वसई पूर्वेतील स्पॅनिश विलातील बंगल्यात श्रेय अग्रवाल नावाच्या तरुणाने कार्बन मोनॉक्साईड वायू प्राशन करून केली आत्महत्या। अशा प्रकारे पहिल्यांदाच आत्महत्या केली आहे। आजारामुळे श्रेयसनं आत्महत्या केल्याची माहिती। लोणावळ्यातील लोहगड परिसरात बेपत्ता झालेल्या तरुणीचा आढळला मृतदेह। या तरुणीची हत्या की आत्महत्या, पोलिसांचा अधिकचा तपास सुरू। रायगडावर पाय घसरून पडल्यानं 64 वर्षीय भीमराव घायवन यांचा मृत्यू। पुण्याच्या उरळी कांचनमधील घायवन हे पर्यटनासाठी रायगडावर गेले होते। यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील लोणी प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची गैरसोय। वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नसल्याची बाब समोर। रात्रीच्या वेळी गरोदर महिलेवर उपचार होऊ शकले नाहीत। भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 58व्या गळीत हंगामाची सांगता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा। कृषी विभागाच्या 22 ते 23 मार्च दरम्यान धान्य महोत्सवासाठी कृषी सहाय्यकांना काम, त्यामुळे जलतारा प्रकल्पावर परिणाम होण्याची शक्यता। कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची राजकीय पक्षांची मागणी। लातूरच्या काही भागात अवकाळी पावसाची हजेरी, तर रायगव्हाणमध्ये मुसळधार पावसासह गारपीट। अवकाळी पावसाचा फळबागांना मोठा फटका। अहिल्यानगरच्या 12 गावांमध्ये मार्च महिन्यातच पाणी टंचाई। वहिरवाडी, ससेवाडी, इमामपूर, नारायणडोह आणि जेजूर गावच्या आजूबाजूच्या वाड्या वस्त्या अशा 12 गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई। गावामध्ये टँकर सुरू करण्याची मागणी। पुण्यातील हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हल्स जळीत कांड प्रकरणानं घेतलं धक्कादायक वळण। टेम्पोला चालकानंच आग लावल्याचं तपासात निष्पन्न झालं। या आगीत 4घांनी गमावलाय जीव। चालकावर गुन्हा दाखल। मुंबईच्या अंधेरी पूर्व MIDC परिसरातील न्यू नंद इंडस्ट्रियल इस्टेट कंपनीमध्ये भीषण आग लागली। 3 तासांनंतर आग आटोक्यात, मात्र इमारतीचा काही भाग पडल्यानं अग्निशमन दलाचे 3 जवान जखमी। पालघरमधील मनोर वन विभागाच्या तामसईतील लाकूड डेपोला आग। अज्ञातांकडून लाकूड डेपोला आग लावण्यात आल्याची प्राथमिक माहिती। लाखो रुपयांचं लाकूड जळून खाक। अग्निशमन दलानं मिळवलं आगीवर नियंत्रण। वर्ध्याच्या जाम हिंगणघाट मार्गावर रस्त्यालगतच्या झाडांना आग। अग्निशमन दलानं त्वरित मिळवलं आगीवर नियंत्रण। आगीत झाडांचं आणि झाडांना पाण्याची व्यवस्था असलेल्या पाईपचं नुकसान। पुण्यातील साई भक्त गरुडकर परिवाराकडून साई चरणी सुवर्ण हाराचं दान। 55 ग्रॅम वजनाचा हा हार असून याची किंमत 5,40,000 रुपये। साई संस्थांकडून दानशूर साई भक्तांचा सत्कार। स्पेशल ऑलिम्पिक भारत पेंटच्या सुहित जीवन ट्रस्ट आणि ESPNच्या संयुक्त विद्यमानं विभागीय क्रीडा स्पर्धा। रायगड, पुणे, मुंबई उपनगर, नवी मुंबईतील 24 शाळांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग। अभिनेता राकेश बापटची स्पर्धेला उपस्थिती। गडचिरोलीतील आदित्य तितीरमारेची अंडर-19 राष्ट्रीय क्रिकेट अकादमी एलिट कॅम्पसाठी निवड। अंडर-19 संघात विदर्भाचं प्रतिनिधित्व करताना केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे आदित्यची निवड। बुलढाण्यातील युवा शेतकरी कैलास नागरेंच्या आत्महत्येनंतर कुटुंबियांना मदत करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको। कुटुंबियांना 25 लाखांची मदत देण्याची आंदोलकांची मागणी। न सांगता वीज मीटर बदलणं, वाढीव वीज बिल ग्राहकांना आकारणं अशा विविध बाबींबाबत मनसेचा ठाण्यातील वागळे इस्टेटमधील MSEB कार्यालयावर धडक मोर्चा। बळजबरीनं वीज मीटर बदललं तर मनसे स्टाईलनं भूमिका घेण्याचा दिला इशारा। NDAच्या सर्व खासदारांना आज सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी। अर्थसंकल्पातील मागण्यांवर चर्चा होणार असून अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हीप बजावल्याची माहिती। आजपासून बंगळुरूमध्ये RSSची 3 दिवसीय अखिल भारतीय प्रतिनिधी सभा। यात बांगलादेशबाबत ठराव मंजूर होणार। संघाचे मुख्य प्रवक्ते सुनील आंबेकर यांची माहिती। जवानांकडून दंतेवाडा विजापूर सीमेवर 26 नक्षल्यांचा तर नारायणपूरमध्ये 4 नक्षल्यांचा खात्मा। चकमकीत 1 जवान शहीद। 700 जवानांनी नक्षल्यांच्या मोठ्या कॅडरला घेरलं। मृतदेह आणि शस्त्र जप्त। नळावर पाणी भरण्यावरून वाद। केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या 2 भाच्यांचा एकमेकांवर गोळीबार, यात एकाचा मृत्यू। बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील
नवगछियाच्या जगतपूर गावातील ही घटना। या दोघांची आई देखील गोळीबारात जखमी। कौटुंबिक न्यायालयाने क्रिकेटपटू यजुवेंद्र चहल आणि धनश्रीचा घटस्फोट केला मंजूर। यजुवेंद्र आणि धनश्रीने 22 डिसेंबर 2020 रोजी केलं होतं लग्न। न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांनी वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंसोबत लुटला क्रिकेटचा आनंद। 6 एप्रिलला कोलकाता आणि लखनौ संघात होणारा सामना कोलकात्याऐवजी गुवाहाटीत। सुरक्षेच्या कारणास्तव वेळापत्रकात बदल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।